ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत आणि तो विषय म्हणजे सत्यमेव जयते। ह्या विषयाबद्दल प्रत्येक नागरिकांनीच ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, कारण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आज आपण या विषयावर चिंतन करणार आहोत। कारण ह्या विषयावरती मी एक कविता पण लिहिलेली आहे, सत्यमेव जयते। ती कविता आपण पूर्वी वाचून घेऊया आणि मग त्यावर आपण थोडं विस्ताराने चर्चा करू। सत्यमेव जयते। आए करे हम प्रतिज्ञा मिलकर, सत्य मार्ग पर चले निरंतर। सत्यमेव जयते, सत्यमेव जयते। सत्य का ही ध्यान करेंगे, सत्य का ही मान करेंगे। सत्य है अति पावन सुंदर, सत्य मार्ग पर चले निरंतर। सत्यमेव जयते, सत्यमेव जयते। कितने भी संकट आएंगे, झूठा चिंतन हम नहीं करेंगे। विश्वास रखेंगे सत्य के बल पर, सत्य मार्ग पर चले निरंतर। सत्यमेव जयते, सत्यमेव जयते। दुख दैन्य दारिद्र्य सहेंगे, पर बुरे कर्म हम नहीं करेंगे। सत्य ही केवल अजर अमर, सत्य मार्ग पर चले निरंतर। सत्यमेव जयते, सत्यमेव जयते। कितने भी हम कष्ट सहेंगे, झूठे वचन कभी नहीं कहेंगे। सत्य ही है हमारा ईश्वर, सत्य मार्ग पर चले निरंतर। सत्यमेव जयते, सत्यमेव जयते। सत्य समर्पित होगा जीवन, सत्य करेगा हमारा रक्षण। सत्य से नहीं कोई बढ़कर, सत्य मार्ग पर चले निरंतर। सत्य मार्ग पर चले निरंतर। सत्यमेव जयते, सत्यमेव जयते। तेव्हा मित्रांनो, ही प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेचा अर्थ जाणून घेणं खूप गरजेचं आहे। आता हा सत्यमेव जयते ह्या मुंडक उपनिषदामधला एक मंत्र आहे। सत्यमेव जयते नानृतं सत्येन पंथा विततो देवयाना, हा मुंडक उपनिषदामधला श्लोक आहे किंवा मंत्र आहे आणि याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, कारण ह्या मंत्राला इतिहास आहे। हे जेव्हा सत्यमेव जयते आपण बघतो त्याला इतिहास आहे। आपण जर भारताचं राष्ट्रीय चिन्ह बघितलं तर बघा त्यामध्ये काय आहे। त्यामध्ये 4 सिंह आहे आणि त्याच्या खाली लिहिलं आहे सत्यमेव जयते। बघा, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं, आता आपलं एक राष्ट्रीय चिन्ह असलं पाहिजे। हा विचार आपल्या पुढाऱ्यांनी केला, आपल्या नेत्यांनी केला, विचारवंतांनी केला की आपल्याला असं काही चिन्ह पाहिजे आहे की जे राष्ट्राचा आदर्श बनेल। आता प्रत्येक राष्ट्राचेच काही ना काही आदर्श असतात। तेव्हा भारताने ठरवलं की आपल्याला आदर्श कोणता घ्यायचा आहे, 4 सिंह, म्हणजे आपलं राष्ट्र सिंहासारखं बलवान झालं पाहिजे। सगळ्या क्षेत्रामध्ये, भौतिक, आध्यात्मिक, नैतिक सगळ्या क्षेत्रामध्ये भारत राष्ट्र महान झालं पाहिजे। म्हणजे सामर्थ्य, शक्ती हा एक संदेश आपल्याला मिळाला। कारण आपलं राष्ट्र म्हणजे काय, शूरांचं आहे, वीरांचं आहे। शिवाजी महाराजांपासून तर राणा प्रतापापर्यंत आपल्या इथे वीर निर्माण झाले आहे। तेव्हा तो आदर्श त्यांनी बरोबर घेतला, राष्ट्रीय आदर्श। पण खाली सत्यमेव जयते घेतलं, कारण आपल्याकडे पराक्रम पाहिजे, शौर्य पाहिजे, सगळं पाहिजे, पण मात्र त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आपण सत्यमेव जयते, सत्याचं आचरण केलं पाहिजे। त्या पराक्रमाचा, शौर्याचा उपयोग करून आपल्याला इतरांना नष्ट करायचं नाही, आपलं रक्षण करण्यासाठी ह्या गोष्टी आहे। तेव्हा बघा किती विचारपूर्वक ह्या मंत्राचं त्यांनी या चिन्हासाठी सिलेक्शन केलं, निवड केली, किती विचारपूर्वक निवड केली बघा। म्हणजे सत्यमेव जयते याला इतिहास कसा आहे,
कारण जेव्हा कोणत्याही राष्ट्राचं जे चिन्ह असते त्यामागे काही ना काहीतरी इतिहास असतो. आपल्या देशामध्ये एक रघु नावाचे राजा होऊन गेले. आता हे राजा सत्यवचनी होते आणि शूर पण होते. एकदा ते जंगलामध्ये गेले असताना शिकारीला त्यांनी बघितलं की एक सिंह गायीचा पाठलाग करत आहे. तेव्हा ह्या रघुनी त्या सिंहाला थांबवलं. म्हणे त्या गायीला तू मारू नकोस, तिला ठार करू नकोस, तिला सोडून दे आणि त्या गायीच्या बदल्यामध्ये तू माझा प्राण घे, मी माझा प्राण द्यायला तयार आहे. म्हणजे बघा, सिंहाचा सामना करण्याचं सामर्थ्य या रघुमध्ये आहे. म्हणून तर आपलं राष्ट्रीय चिन्हामध्ये 4 सिंह आहे. पण मला थोडं काम आहे, मी थोडा जातो परत आणि मग काम संपवून मी येतो इथे. तेव्हा तो सिंह म्हणाला की तुझा भरोसा काय, तू येणार कशावरून? नाही म्हणे, मी तुला वचन देतो की मी नक्की माझ्या शब्दाचं पालन करेल. तो रघु गेला, आपलं काम संपवलं आणि पुन्हा परत आला आणि डोळे बंद करून बसला. म्हणे आता तू मला खाऊ शकतोस, आता माझं सगळं काम आटोपलेलं आहे, मी माझं वचन पाळलेलं आहे. आणि डोळे बंद करून बसला की आता सिंह आपल्यावर नक्कीच छलांग मारणार. पण तो सिंह नव्हता, तर धर्मराज परीक्षा घेत आहे रघुची आणि रघु परीक्षेमध्ये पास झाला. मग तो धर्मराज म्हणतो की अरे, तू दिलेलं वचन पाळलंस, तू पराक्रमी पण आहे, पण सत्याचं आचरण पण करतो. यापुढे तुझ्या नावाने तुझा वंश चालेल, तुझं कुळ तुझ्या नावाने चालेल, तुला आशीर्वाद देतो. आणि तेव्हापासून आपल्या इकडे रघुकुल सुरू झालं. रघुकुल आपण म्हणतो ना, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. ही रघुकुल आहे. म्हणजे हा आपला इतिहास आहे. आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी मिळालेल्या आहे. कुणाकडून? आपल्या पूर्वजांकडून. एक राजा, पराक्रमी राजा, पण त्याच्यामध्ये बघा सत्याचं आचरण करण्याची पण शक्ती आहे, ते पण सामर्थ्य पाहिजे. म्हणून आपण हा मंत्र निवडला. आपल्या राष्ट्रीय चिन्हामध्ये सत्यमेव जयते आपण का घेतलं? त्यामागचा हा उद्देश आहे की आपण सत्याचं आचरण केलं पाहिजे. आपण सत्याशी तडजोड करू नये, कारण शेवटी जय सत्याचाच होणार आहे, असत्याचा कधी जय होत नाही. आणि बघा ना, रघुकुलामध्ये कितीतरी राजे झाले की ज्यांनी सत्याचं आचरण करून दाखवलं. हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर प्रस्थापित केला. भगवान रामचंद्र बघा, वडिलांनी आईला वचन दिलं कैकेयीला की रामाला वनवासामध्ये पाठवायचं आणि भरताला राजा करायचं. आपल्या वडिलांचे शब्द खरे करण्यासाठी त्यांनी 14 वर्ष वनवास स्वीकारला. आपल्या वडिलांनी वचन दिलेलं आपल्या आईला, त्यांचे शब्द खरे झाले पाहिजे. मला जरी कष्ट भोगावे लागले तरी हरकत नाही, पण माझ्या वडिलाचे शब्द खरे झाले पाहिजे. म्हणून भगवान रामचंद्र वनवासामध्ये निघून गेले. बघा, तोच रघुवंश आहे. त्याच रघुवंशामधले राजा हरिश्चंद्र आहे. बघा, सत्याशी तडजोड नाही केली. विश्वामित्रांनी त्यांना किती कष्ट दिले, किती परीक्षा घेतली, पण बघा कुठेही तडजोड नाही. आणि हे राजा हरिश्चंद्र नाटक बघायला मोहनदास गेला होता, भविष्यामधले महात्मा गांधी. आता मोहनदास वडिलांसोबत ते नाटक बघायला गेला आणि प्रभावित झाला. म्हणे राजा हरिश्चंद्र एवढा महान झाला कशामुळे? सत्याचं आचरण केल्यामुळे. मग मी का प्रयत्न करू नये सत्य बोलण्याचा? आणि मोहनदासने तेव्हा ठरवलं की आपण सत्याचं आचरण करायचं. 2 मूल्य जीवनामध्ये घेतली, सत्य आणि अहिंसा, आणि तो मोहनदास महात्मा गांधी झाला. बघा, म्हणजे ह्या मूल्यांचं जीवनामध्ये आचरण केल्यामुळे मनुष्य किती महान होऊ शकतो. ते सत्य आणि अहिंसा. तर इथे बघा, ही परंपरा आपल्या मागे आहे. ह्या लोकांनी सत्याचं आचरण केलं म्हणून आपलं राष्ट्रीय चिन्ह सत्यमेव जयते जयते हा मंत्र त्यामध्ये आहे. हे त्याचं कारण आहे. आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. राष्ट्राचं चिन्ह असून चालणार नाही. ते राष्ट्राचं चिन्ह कुणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. आपल्या सगळ्या सरकारी कागदपत्रावर ते मुद्रा असते.
ती मुद्रा कशासाठी? आपल्याला सांगण्यासाठी की भारताच्या नागरिकांनी सत्याचं आचरण करून भारताला महान केलं पाहिजे. भारताच्या नागरिकांनी शूरवीर पराक्रमी झालं पाहिजे आणि सोबत सत्याचं आचरण पण केलं पाहिजे. म्हणजे भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती केली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. तेव्हा हे आपल्याला माहिती असणं किती महत्त्वाचं आहे मित्रांनो. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. आणि हे त्यांनी सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. आपल्या उपनिषदामधले कितीतरी उदाहरणं आहे. आता आपल्याकडे विस्तारानं जाण्याची वेळ नाही, आपण पुढे बघूया. सत्य का ही ध्यान करेंगे, सत्य का ही मान करेंगे. सत्य है अति पावन सुंदर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्य का ही ध्यान करेंगे, सत्य का ही मान करेंगे. तर सत्यावर आम्ही ध्यान करू, पण पहिले सत्य म्हणजे काय हे तर जाणून घ्यायला पाहिजे ना. सत्य म्हणजे काय? आता इथे गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. इवन गांधीजी म्हणतात ट्रूथ इज गॉड. तेव्हा इथे जेव्हा सत्य म्हटलं जाते, ते सत्य म्हणजे कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तैत्तरीय उपनिषद म्हणते की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ते ब्रह्मच आहे. सत्य आणि ब्रह्म काही वेगळं नाही. ते ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. म्हणजे त्रिकाला बाधित आहे. ते भूतकाळ वर्तमान भविष्यामध्ये एक स्वरूप राहणार आहे, ज्यामध्ये कधी बदल होणार नाही. जे जसंच्या तसं राहतं त्याला आपण सत्य म्हणतो. हे जग परिवर्तनशील आहे, क्षणोक्षणी जग बदलत आहे, पण सत्यामध्ये काही असा बदल घडत नाही. त्याला म्हटलं आहे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. म्हणजे तो परमेश्वरच, ते सत्यच किंवा ते ब्रह्मच सत्य आहे. आणि म्हणून आपण त्यावर ध्यान केलं पाहिजे. म्हणजेच आपण भगवंतावर ध्यान केलं पाहिजे, आपण सत्यावर ध्यान केलं पाहिजे. सत्याला तुम्ही वेगवेगळी नावं देऊ शकता. तुम्ही त्याला ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, त्याला तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, काही म्हणा, पण शेवटी सत्य एकच आहे. एकम सद विप्रा बहुधा वदंती. सत्य एक आहे, ऋषी त्यांना वेगवेगळ्या नावानं संबोधतात. तेव्हा बघा, इथे आपल्याला त्या सत्यावर ध्यान करायचं आहे, त्या सत्याला मान द्यायचा आहे. वी शुड रिस्पेक्ट द ट्रूथ. आपला एखादा मित्र जर सत्य बोलत असेल, तो चांगल्या मार्गाने जात असेल, तर आपण त्याची टिंगल करतो. अरे क्या हरिश्चंद्र बन रहा क्या, बहुत बड़ा महात्मा होना है क्या. म्हणजे कोणी जर सत्याचं आचरण करत असेल, धर्माचं आचरण करत असेल, तर आपण त्याला दुर्बल समजतो, त्याची निंदा करतो, टीका करतो. अरे वो बहुत सत्यवादी है, वो हरिश्चंद्र बनने वाला है. असं आपण कधीही करू नये. अशा प्रकारची वर्तणूक आपण कधीही ठेवू नये. जो कोणी सत्याचं आचरण करत असेल, आपण त्याचा मान केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. सत्याचं आचरण करणं म्हणजे काही तेवढं सोपं नाही. तो प्रयत्न करत आहे ना, आपण पण केला पाहिजे प्रयत्न. आपल्याकडून होत नसेल तर इतरांना मात्र आपण खाली ओढण्याचा प्रयत्न करू नये. तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो की सत्य का ही ध्यान करेंगे, म्हणजेच आम्ही आत्मचिंतन करू, भगवंतावर ध्यान करू, त्या सत्यावर ध्यान करू. ते कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सत चिद आनंद. सत म्हणजे नेहमी राहणारं, चित म्हणजे चैतन्य स्वरूप, आणि आनंद म्हणजे सगळीकडे आनंद स्वरूप आहे. तो असा आत्मा आपल्या हृदयामध्ये आहे, सत चिद आनंद. तेव्हा तो अमर आहे, चैतन्य स्वरूप आहे, शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे आणि नेहमी राहणार आहे, न बदलणार आहे. शरीरं बदलतात पण ते सत्य काही बदलत नाही. जग बदलते पण सत्य काही बदलत नाही. म्हणून म्हटलं आहे सत्य का ही ध्यान करेंगे, सत्य का ही मान करेंगे. सत्य है अति पावन सुंदर, सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्य है अति पावन सुंदर. सत्यम शिवम सुंदरम. ते सत्य कसं आहे? पावन आहे, तुम्हाला पवित्र करणार आहे. तुम्ही जर सत्यावर ध्यान केलं तर तुम्ही पण पवित्र व्हाल, कारण ते सत्य पवित्र आहे आणि सुंदर आहे, सुखदायी आहे. तुम्ही त्या सत्यावर ध्यान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आपोआपच परिवर्तन घडून येईल. म्हणून आपण त्या सत्यावरच ध्यान केलं पाहिजे. आणि बरेचदा आपण प्रतिज्ञा करतो. आता इथे आपण प्रतिज्ञा केली आहे,
आए करे हम प्रतिज्ञा मिलकर सत्य मार्ग पर चले निरंतर, की आम्ही सत्य मार्गावर जाऊ अशी आपण प्रतिज्ञा करतो. आये मिले हम करे प्रतिज्ञा करे. आता आपण प्रतिज्ञा करतो पण ती प्रतिज्ञा आपण पाळतच नाही, मग उपयोग काय आहे? आपण इतरांना वचन देतो की मी या वेळेमध्ये येईल, आपण जातच नाही. म्हणजे बघा, असं करून चालणार नाही. म्हणजे आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. आपण असं म्हणू शकत नाही की अरे हा तर कलियुग आहे, ह्या कलियुगामध्ये काय ह्या सगळ्या गोष्टीचं आचरण होऊ शकते, असं आपण कधी म्हणू नये. म्हणजे आदर्शाला आपल्या पातळीवर ओढून आणायचं हे बरोबर नाही. आपल्याला स्वतः त्या आदर्शाकडे जायचं आहे, आपल्याला स्वतः वर उचलायचं आहे. हा कलियुग असो की सत्ययुग असो, ते सत्य तिथेच राहणार आहे, ते काही तुमच्यासाठी खाली येणार नाही. म्हणून तिथे आदर्शाला खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका, आदर्शाची तडजोड करू नका. कठीण असेल पण प्रयत्न करा, जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही 10 वेळा खोटे बोलत असाल, उद्यापासून 8 वेळा, 7 वेळा, 6 वेळा, 5 वेळा हळूहळू आदर्शाचं आचरण करा. कारण स्वामी विवेकानंद म्हणतात, ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी, मॉडर्न और एन्शियंट. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और पेरिश. बघा, स्वामीजी स्पष्टप्रमाणे आपल्याला बजावून सांगतात, सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही. सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही, मग तो समाज पुरातन असो की आधुनिक असो. समाजालाच सत्यापुढे मान तुकवावी लागते, अन्यतः तो समाज नष्ट होतो. सोसायटी हॅज टू बी होमेज टू ट्रूथ और पेरिश. समाजाला मान तुकवावी लागते, सत्यामध्ये काही बिघाड होत नाही, काही फरक पडत नाही, ते आहे तसंच राहणार आहे. तेव्हा सत्यानुसार आपल्याला आपली जीवनं घडवायची आहे. म्हणून सत्यावरती आपण ध्यान केलं पाहिजे, म्हणून परमेश्वरावरती आपण ध्यान केलं पाहिजे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे जे म्हटलं आहे तैत्तिरीय उपनिषदामध्ये, तर तेच ब्रह्म म्हणजे सत्य आहे. ट्रूथ इज गॉड अँड गॉड इज ट्रूथ. अशा प्रकारे आपल्याला पावन करायचं असेल आपलं मन, आपलं शरीर, आपली वाणी, तर आपण ह्या सत्यावर ध्यान केलं पाहिजे, निरंतर सत्यावर ध्यान केलं पाहिजे. कारण हे सत्य सुंदर पण आहे आणि पावन पण आहे. म्हणून आपण सत्याचा आश्रय घेऊनच आपलं जीवन जगलं पाहिजे. त्यानंतर कितने भी संकट आएंगे झूठा चिंतन हम नहीं करेंगे, विश्वास रखेंगे सत्य के बल पर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर. कितने भी संकट आएंगे झूठा चिंतन हम नहीं करेंगे. कारण जीवनामध्ये संकट येणारच आहे, आणि जी व्यक्ती सत्याचं आचरण करते त्याच्या जीवनामध्ये जास्त संकट येतात. मी असे बरेचसे माझे मित्र बघितलेले आहे, माझे कलिग बघितले आहे, मी अधिकारी बघितलेले आहे, की जे सत्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना खूप कष्ट सहन करावे लागतात. तो जर सत्य असेल, सत्यवादी असेल, त्याची इथून तिथे बदली, तिथून तिथे बदली, तिथून तिथे बदली. कारण तो भ्रष्टाचार करत नाही, तो पैसे घेत नाही, नंबर 2चे कामं करत नाही, तो जे जे आहे ते स्पष्टपणे सरळ सरळ सांगतो. तेव्हा सत्याचं आचरण करणाऱ्याला कष्ट भोगावे लागणार आहे, संकटाचा सामना करावा लागणार आहे. तरी काय हरकत आहे? हरिश्चंद्राने किती कष्ट भोगले. अरे, सत्याचं आचरण करता करता प्राण गेला तरी हरकत नाही. इथे भीती कशाला बाळगायची? सत्य तर निर्भय आहे. तेव्हा इथे आपण भीती मुळीच बाळगायची नाही. सत्याचं आचरण करताना जे होईल ते होईल, पण आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण सत्य तर अभय आहे, सत्य तर निर्भय आहे. जे संकटाचा सामना करावा लागला तरी शेवटी मात्र यश आपलंच आहे. शॉर्टकट मेथडने मिळवलेलं यश टिकून राहत नाही, ते कायमचं नसते. प्रामाणिकपणे केलेलं कर्म, प्रामाणिकपणे कमावलेले पैसेच शेवटी आपल्याला सुख आणि शांती देऊ शकते. असत्याच्या मार्गाने, अधर्माच्या मार्गाने तुम्ही जर खूप कमाई केली, तुम्ही पैसा भरपूर कमावाल, पण तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांती कधीच राहणार नाही. कारण ते तुम्ही वाईट मार्गाने कमावलेले आहे.
म्हणून थोडे पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही, पण मात्र मी सत्याशी तडजोड करणार नाही. आणि आपल्याला वाटते की सत्याशी आपण जर तडजोड केली तर आपण जास्त पैसे कमावू, असं नाही. मित्रांनो, मला एक जण तरी दाखवून द्या की सत्याचं आचरण करून त्याचा विनाश झाला आहे. कधीच होत नाही. बघा, स्वामीजी काय म्हणतात, इज इट नॉट दॅट मॅन मेक्स मनी? व्हेअर डिड यू एव्हर हिअर ऑफ मनी मेकिंग मॅन? इफ यू कॅन मेक युअर थॉट्स अँड वर्ड्स परफेक्टली ॲट वन, इफ यू कॅन, आय से, मेक युअरसेल्फ वन इन स्पीच अँड ॲक्शन, मनी विल पोअर इन ॲट युअर फीट ऑफ इटसेल्फ लाईक ए वॉटर. त्या स्वामीजी म्हणतात की मनमुख एक करा. तुमचे विचार, तुमचं बोलणं आणि तुमचे कर्म जर एक असेल, म्हणजेच तुम्ही जर सत्याचं आचरण करत असाल, तुम्ही जसे बोलाल तसे वागत असाल, जसे विचार करत असाल तसे वागत असाल, तर पैसे पाण्याप्रमाणे तुमच्या पायावर लोळण घेईल. स्वामीजी म्हणतात, स्वामीजी काय म्हणतात, मनी विल पोअर इन ॲट युअर फीट ऑफ इटसेल्फ लाईक ए वॉटर. जे पैशाचा पूर वाहील तुमच्या पायाजवळ, तुम्ही सत्याचं आचरण केलं तर. म्हणजे सत्याचं आचरण करून कोणी नष्ट होत नाही, त्याची प्रगतीच होते. तुकाराम महाराज काय म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो जसा बोलतो तसाच करतो, त्याचे पावलं आपण वंदन केली पाहिजे, कारण तो सत्याला म्हणजे परमेश्वराला धरून आहे. तुलसीदाससुद्धा काय म्हणतात, सत्यवचन ईश्वर अधीनता, परस्त्री मातृसमान, इससे हरी ना मिले तो तुलसी झूठ जबान. ह्या 3 गोष्टीचं आचरण करणाऱ्या व्यक्तीला जर परमेश्वराचा लाभ होणार नाही, तर हा तुलसी हा खोटा होईल. त्याने 3 गोष्टी सांगितल्या आहे. पहिलं आहे सत्यवचन, सत्याचं आचरण करा. सत्यवचन, ईश्वर अधीनता, संपूर्णपणे भगवंतावर अवलंबून राहा, भगवंताच्या चरणी आश्रय घ्या. आणि परस्त्री मातृसमान, इतर स्त्रियांना आपल्या मातेसमान बघा, त्यांच्याकडे वाईट दृष्टीनं बघू नका, त्यांना मातृसमान बघा. ह्या 3 गोष्टीचं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला हरीचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही, असं तुलसीदास म्हणतात. आणि बरेचदा आपण काय करतो, कॉम्प्रोमाइज करतो. क्रोध न छोड़ा, लोभ न छोड़ा, सत्यवचन क्यों छोड़ दिया तूने, नामजपन क्यों छोड़ दिया. खलसा म्हणतो, हा एक संत, तो म्हणतो की अरे तुनं क्रोधही नाही सोडला, लोभही नाही सोडला. क्रोध न छोड़ा, लोभ न छोड़ा, सत्यवचन क्यों छोड़ दिया. सत्य बोलणं तुनं सोडून दिलं, खोटा बोलायला लागला. नामजपन क्यों छोड़ दिया. तेव्हा ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. आपल्याला वाटते की हे त्यावेळेस घडलं, आता यावेळेस तर काही हे घडणं शक्य नाही. तसं नाही मित्रांनो, आजच्या वेळेस पण हे घडू शकते. आपण हरिश्चंद्र, रामचंद्र सगळे बघितले, पण आज जगामध्ये असे लोक आहे की जे सत्याचं आचरण करून महान झालेले आहे. मी हैदराबादला असताना बघितलं की एक भक्त होता. तो भक्त चेन्नईला शिकायला होता. त्या चेन्नईमध्ये त्याने IIT केलं. तो चेन्नईच्या मठामध्ये जायचा. तिथे त्यांनी एक पुस्तक घेतलं, त्याला एक पुस्तक मिळालं, गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण, श्रीरामकृष्ण वचनामृत. ते वाचलं आणि भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येक पानावर म्हणतात की जी व्यक्ती सत्याचं आचरण करते त्याला बाकी दुसरी कोणतीही साधना करायची गरज नाही. कलियुगामध्ये सत्याचं आचरण केल्यामुळेच मनुष्याला परमेश्वराचा लाभ होऊ शकतो. बघा, हे त्यांनी वाचलं. अमेरिकेत गेला, काही वर्ष नोकरी केली, परत आला आणि हैदराबादमध्ये कंपनी सुरू केली. फक्त 10-12 मित्र एकत्र येऊन त्यांनी कंपनी सुरू केली. पण त्यांनी काय ठरवलं की आपण आपल्या कंपनीमध्ये सत्याचं आचरण करायचं. त्या कंपनीला नाव दिलं व्हॅल्यू लॅब आणि एकच व्हॅल्यू घेतली, सत्यमेव जयते. आणि बघा, त्या कंपनीमध्ये सुरुवातीला 10-12च कर्मचारी होते. आज त्या कंपनीमध्ये 2500 कर्मचारी आहे. पैशाची कुठेही कमी पडत नाही, पैशाचा पूर वाहतो. बाकी कंपन्या बुडल्या, सत्यम कॉम्प्युटर बुडलं,
पण मात्र इथे कारण सत्यम कॉम्प्युटरनं असत्याचं आचरण केलं, सत्याचं नाही केलं, फक्त नाव होतं सत्यम. पण इथे ही व्हॅल्यू लॅब दिवसेंदिवस वाढतच आहे, वृद्धी होत आहे. भारतामध्ये इतर देशामध्ये कितीतरी शाखा आहे आणि एवढेही करून ध्यान, धारणा, जप, प्रार्थना करायला त्याला भरपूर वेळ मिळतो. म्हणजे असं नाही की रात्रंदिवस तो कामामध्येच गुंतलेला आहे, कंपनीमध्येच गुंतलेला आहे. म्हणजे कंपनीद्वारे पैसे कमावतो, दानधर्म करतो, चांगल्या कामासाठी खर्च करतो आणि सोबत आपली साधना पण सुरू ठेवतो. म्हणजे बघा, सत्याचं आचरण केल्यामुळे आजसुद्धा मनुष्य महान होऊ शकतो. दुसरे एक पुल्ला रेड्डी होते हैदराबादचे. त्यांचं मिठाईचं दुकान होतं. त्यांनी बरेच काही इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे बांधलेले आहे. मी त्यांच्यासोबत एकदा गाडीमध्ये प्रवास करत होतो. मी त्यांना म्हटलं की अहो, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, तुम्ही अंगठा बहादर आहात, आणि म्हटलं एवढे तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बांधले, शाळा बांधल्या, तुम्ही अपंगाला मदत करता, म्हणजे एवढे पैसे म्हणजे तुम्ही खर्च करता, तुम्ही कसे काय पैसे कमावले? ते म्हणे मला येत नव्हतं, काहीच माहिती नव्हतं या व्यवसायाबद्दल. मी मिठाईचं दुकान सुरू केलं, घरोघरी जाऊन मिठाई विकायचो. माझ्या गुरुनं सांगितलं की बघ, तू कोणताही बिझनेस कर, पण सत्याचं आचरण कर. लोकांना खरं सांग. त्यांना सांग की ही मिठाई आजची नाही आहे, ही कालची आहे, घ्यायची असेल तर घ्या, नाही तर फेकून दे. तू स्वतः कच्चा माल खरेदी कर, तू आपल्या कर्मचाऱ्यासोबत काम कर आणि नेहमी सत्य सांगत जा. तो पुल्ला रेड्डी नेहमी खरं बोलायचा. त्यामुळे लोकांचा एवढा विश्वास बसला की पुल्ला रेड्डीचं मिठाई म्हणजे नेहमी प्युअर घी, शुद्ध तुपाचीच असली पाहिजे. तो कधीही खोटं बोलणार नाही. आणि जेवढे काही त्याच्या दुकानामध्ये कस्टमर यायचे, त्या सगळ्या ग्राहकांना तो स्वामीजींचं एक एक पुस्तक वाटायचा. कॉल टू द नेशन, राष्ट्राला आव्हान. ते पुस्तक तो लाखो कॉपी घ्यायचा आणि दुकानामध्ये ठेवायचा आणि प्रत्येक ग्राहकाला तो एक कॉपी त्या पुस्तकाची द्यायचा. म्हणजे बघा, सत्याचं आचरण केलं. अंगठा बहादर होता, काही येत नव्हतं. सत्याचं आचरण केलं, भरभराट झाली. एक दुकान झालं, 2 दुकान झाले, 3 दुकानं झाले, 4 दुकानं झाली. पैसा आला, त्यामधून दानधर्म केला, इन्स्टिट्यूशन काढल्या, अपंगासाठी, आंधळ्यांसाठी, मुलींसाठी कॉलेज काढलं. म्हणजे कितीतरी प्रकारचं चांगलं काम केलं. हे त्याला कशामुळे प्राप्त झालं? सत्याचं आचरण केल्यामुळे. म्हणजे असं म्हणू नका की आज होणार नाही, आज कलियुगामध्ये काही होणार नाही. आजही पण सत्य तसंच आहे. जो आचरण करेल त्याला फळ मिळेलच. पतंजली त्यांच्या राजयोगामध्ये म्हणतात, त्यांनी सांगितलं यमानियमा, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी. त्यामध्ये ते म्हणतात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अहिंसा आणि सत्य म्हटलं त्यांनी. म्हणजे पतंजली म्हणतो की ह्या जे 10 आहे यमा आणि नियमा, ते कशासाठी आहे? ते आपल्या आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. तुम्ही सत्याचं आचरण न करता तुम्ही आध्यात्मिक होऊ शकत नाही. तेव्हा इथे बघा, सत्याचं आचरण करा. आणि पतंजली म्हणतात की तुम्ही जर 12 वर्षपर्यंत सत्याचं आचरण केलं, तुम्ही जर सत्य बोलले 12 वर्षपर्यंत, तर तुमच्या वाणीमध्ये शक्ती येईल. 12 वर्षानंतर तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. तुम्हाला ते वाक सिद्धी प्राप्त होईल. तुम्ही बोललं तसं होणार, तसं घडणार. आणि ही काही नुसती गोष्ट नाही आहे, हे घडू शकते. भगवान श्री रामकृष्णांचे एक गृहस्थ भक्त होते, नाग महाशय. ते महान भक्त होते आणि सत्याचं खूप आचरण करायचे. कधीही खोटं बोलले नाही ते, जेवढे महान भक्त होते. एकदा ते कलकत्त्याला गेले. त्यांचं गाव जरा लांब होतं आणि कलकत्त्याला आपलं काम करून परत आले. वडील म्हणाले, अरे तू कलकत्त्याला गेला आणि म्हणे उद्या गंगा स्नान आहे. लोक लांब लांबवरून गंगेमध्ये स्नान करायला जातात आणि उद्या गंगा पूजा आहे आणि तू म्हणे परत आला. तेव्हा नागमहाशयाच्या तोंडामधून निघून गेलं, म्हणे बाबा, जर गंगेवर खरोखर भक्ती असेल तर आपल्याला गंगेकडे जायची गरज नाही, गंगाच आपल्या घरी प्रगट होईल. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर गंगा पूजेच्या दिवशी त्यांच्या अंगणाला छिद्र पडलं आणि त्यामधून कारंजा व्हायला लागला. ती गंगामाता त्यांच्या घरी प्रगट झाली. सगळ्या गावकऱ्यांनी येऊन त्या गंगेमध्ये स्नान घेतलं आणि 1 तासाने पुन्हा ती गंगा गायब झाली. म्हणजे बघा, सहज म्हटलं, चमत्कार नाही, ही सत्याची शक्ती आहे. त्यांनी काही कोणता चमत्कार केला नाही,
पण त्यांच्या वाणीद्वारे निघून गेलं ते, आणि ते बरोबर सत्य ठरलं. म्हणजे जी व्यक्ती सत्याचं आचरण करते ती जे बोलेल ते सत्य होते. म्हणून तर महापुरुषांकडे लोक आशीर्वाद घ्यायला जातात, कारण त्यांनी जर सत्याचं आचरण केलं तर ते म्हणतील ते खरं होते. स्वामी विवेकानंदांनी आशीर्वाद दिला होता खित्रीच्या महाराजांना की ठीक आहे, तुम्हाला पुत्र नाही आहे, होईल तुम्हाला पुत्र. नाही, 1 वर्षात पुत्र झाला त्यांना. म्हणजे महापुरुष जे म्हणतील ते खरं ठरतं. आणि हे महापुरुष कोण? आपण पण होऊ शकतो जर आपण सत्याचं आचरण केलं तर. म्हणजे बघा सत्याला किती महत्त्व आहे. दुःख दैन्य दारिद्र्य सहेंगे पर बुरे कर्म हम नहीं करेंगे, सत्य ही केवल अजर अमर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर. दुःख दैन्य दारिद्र्य सहेंगे पर बुरे कर्म हम नहीं करेंगे. म्हणजे ह्या सत्याचं आचरण आपल्याला काया वाचा मनसा करायचं आहे. फक्त कायद्वारेच नाही, वाचा आणि मनसा. तर इथे काय म्हटलं आहे की कितीही दुःख आम्हाला सहन करावं लागलं तरी आम्ही दुःख सहन करू, दारिद्र्य सहन करू, पण मात्र आम्ही वाईट कामं करणार नाही. आम्ही अधर्माच्या मार्गाने जाऊन कोणतेही काम करणार नाही. आता माझ्यावर दुःख आहे, संकट आहे, मी मुश्किलमध्ये पडलो आहे म्हणून मी काही चोऱ्या करायला जाणार नाही. चोऱ्या करणं काही सत्याचं आचरण नाही. म्हणून मी काही खोटं बोलून लोकांना लुबाडणार नाही, फसवणार नाही, त्यांच्याकडून नंबर 2चे पैसे काढणार नाही. म्हणजे हे आपल्याला जीवनामध्ये खूप लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा जीवनामध्ये संकट येतात तेव्हाच आपली खरी परीक्षा होत असते. आणि तेव्हा जर आपण त्या परीक्षेमध्ये पास झालो तर भगवंताची कृपा आपल्यावर होत असते. इथे भगवंत आपली परीक्षा घेणार. आपण सत्याचं आचरण करायला लागलो की आपल्यासमोर जास्त संकट येणार, कारण ती आपली परीक्षा आहे. आपल्या त्या परीक्षेमधून पास व्हायचं आहे. तुम्हाला लोक कितीतरी प्रकारची प्रलोभनं दाखवतील. स्वामीजी अमेरिकेमध्ये होते, इवन भारतामध्ये होते. त्यांची पारिवारिक परिस्थिती काही चांगली नव्हती, त्याची कौटुंबिक परिस्थिती फार गरीब होती. तेव्हा त्यांना कितीतरी लोक म्हणाले की अहो, आमच्या मुलीशी लग्न करा, आम्ही तुम्हाला सगळे पैसे देऊ. आता गरज आहे पैशाची, तडजोड केली नाही. तुमच्या पैशाची मला गरज नाही, मी मला आदर्शाला खाली आणणार नाही, मला लग्न करायचंच नाही आहे, मला संन्यासी व्हायचं आहे. म्हणजे अशा समयी की जेव्हा तुम्ही खूप संकटात आहात आणि प्रलोभनं तुमच्यासमोर येतात आणि तेव्हा मनुष्य काय होतो, बळी पडतो. त्याला पैशाची गरज आहे, कर्ज आहे, आता कर्ज फेडायसाठी तो भ्रष्टाचार करतो, वाईट मार्गाचा अवलंब करतो. ठीक आहे, आपण कर्ज आरामात फेडू, ठीक आहे, आपली प्रॉपर्टी गेली तरी हरकत नाही, पण आपण खोटं बोलणार नाही. आता बघा, भगवान श्री रामकृष्णांचे वडील खुदीराम चट्टोपाध्याय ते देरेगावामध्ये राहायचे. त्या देरेगावामध्ये एक जमीनदार होता, रामानंद रॉय, दुष्ट होता. त्याने सगळ्या लोकांची जमीन हडप केली होती. आणि एकदा तो खुदीरामला म्हणाला की अरे म्हणे, तू माझ्याबरोबर ये बरं कोर्टामध्ये, माझ्या बाजूनं म्हणे तुला साक्षी द्यायची आहे. आता खुदीराम म्हणे, अरे तू एवढं खोटं काम करतो ना, मी तुझ्या बाजूनं साक्ष देऊ? मी कधी खोटं बोलणार नाही, मला ते काही जमणार नाही. त्या रामानंद रावने धमक दिली, अरे म्हणे बघून घे बरं का, तू जर माझ्याबरोबर आला नाही आणि माझ्या बाजूने साक्ष दिली नाही तर तुझं पण सगळं नष्ट करून टाकेल. खुदीराम बिलकुल घाबरला नाही. काय होणार आहे त्याला परिणाम माहिती होते. आणि या रामानंद रॉयने त्याच्यावर पण खटला भरला आणि खुदीरामची सगळी संपत्ती हडप केली. त्याला गाव सोडून बाहेर जावं लागलं, देरेगाव सोडून कामारपुकूरला जावं लागलं. सगळी जमीन गेली, घर गेलं, सगळं गेलं, भिकारी झाला. आता एवढं दुःख कष्ट जीवनामध्ये आलं पण तडजोड केली नाही. हे तर म्हटलं असतं ठीक आहे, मी देतो साक्ष, कारण मला माझी जमीन वाचवायची आहे, माझं घर वाचवायचं आहे. जमीन गेली तरी चालेल, घरदार गेलं तरी चालेल, पण मी खोटी साक्ष देणार नाही. याला म्हटलं आहे खरं खरं धैर्य. म्हणजे दुःख दैन्य दारिद्र्य सहेंगे पर बुरे कर्म हम नहीं करेंगे, सत्य ही केवल अजर अमर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर.
कितने भी हम कष्ट सहेंगे, झूठे वचन हम नहीं कहेंगे। सत्य ही है हमारा ईश्वर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर। कितने भी हम कष्ट सहेंगे, झूठे वचन कभी नहीं कहेंगे। म्हणजे कितीही आम्हाला शारीरिक त्रास झाला, कितीही कष्ट झाले, पण आम्ही खोटं बोलणार नाही। हीच तर खरी परीक्षा आहे। बघा, उपनिषदामधली एक गोष्ट आहे। त्या उपनिषदामध्ये सत्यकामा नावाचा मुलगा आहे। तर तो आपल्या गुरुकडे गेला, त्याला गुरुकडून शिक्षा घ्यायची होती। तो गुरुकडे गेला, म्हणजे मला तुमचा शिष्य करून घ्या। त्याचे गुरु होते गौतम ऋषी। तो गौतम ऋषीकडे गेला आणि मला म्हणे तुमच्या गुरुकुलामध्ये ठेवून घ्या, मला तुमचा शिष्य व्हायचं आहे। आता त्यावेळेस ते जरा खूप बघून घ्यायचे, तुझे संस्कार वगैरे कसे चांगले आहे की नाही त्याला बघायचं होतं। तर ते मला, अरे तुला इथे माझं शिष्य व्हायचं आहे, तुझं गोत्र सांग, तुझं नाव सांग, तुझी जात सांग, तुझं कुळ सांग, हे सगळं सांग ना। आता बघा, या मुलाला काहीच माहिती नाही। तो सरळ आपल्या आईकडे गेला आणि मला की आई, गुरु माझं जात, माझं कुळ हे सगळं त्यांना पाहिजे, मला सांग। तेव्हा बघा ती काय म्हणते, जाबाला, ती सत्यकामाची आई आहे। आता ती गरीब आहे, बिचारी घरोघरी भांडे घासून, मोलकरींचं काम करून, दाशीचं काम करून पोट भरते आहे। पण तिनं मात्र आपल्या मुलाला बघा सत्य सांगितलं, तिनं लपवलं नाही। जरी गरीब होती, दुःख कष्ट होते, पण ती म्हणते, बघ बेटा, मला पोटासाठी कितीतरी घरी काम करावं लागतं, कितीतरी लोकांचं मला दासत्व करावं लागतं। तेव्हा मी इतक्या घरी जाते आणि लोक कधी कधी माझा दुरुपयोग करतात। तेव्हा आता तू ॲक्च्युअली कुणाचा मुलगा आहे हे मी सांगू शकत नाही, मला पण तुझे वडील कोण आहे हे पण मी सांगू शकत नाही। पण मात्र एवढं खरं की तू माझा मुलगा सत्यकाम आणि मी तुझी आई जाबाला, बस एवढंच मी तुला सांगू शकते। तो मुलगा सरळ गुरुकडे गेला आणि सांगितलं की माझी आई म्हणते की माझे वडील कोण आहे हे तिला माहिती नाही, पण माझ्या आईचं नाव आहे जाबाला आणि मी आहे सत्यकाम। तेव्हा गौतम ऋषी प्रसन्न झाले। अरे म्हणे, तू खरोखर ब्राह्मण आहे, कारण एवढं स्वतःबद्दल कटू सत्य सांगणं इतरांना शक्य नाही। म्हणे तू सत्य कटू आहे सत्य, पण स्वतःविषयी सांगणं की मला वडिलाचा पत्ता माहिती नाही, पण म्हणे तू सत्य बोलला, तू तुझ्याविषयी खरी खरी माहिती दिली, तू लपवण्याचा प्रयत्न केला नाही। बघा, कर्णानं काय केलं, लपवण्याचा प्रयत्न केला। परशुरामाकडे गेला आणि सांगितलं की मी ब्राह्मण आहे। आता ब्राह्मण आहे असं खोटं सांगून तो तिथे शिष्य बनला, पण शेवटी खोटं बोलून शिष्य झाला। ते काही ब्राह्मणाचं लक्षण नाही आणि सगळी विद्या ऐन वेळेस त्याच्या काहीही कामात आली नाही। परशुरामाने शाप दिला, म्हणजे तू गुरुसोबत खोटं बोलून हे सगळं ज्ञान प्राप्त केलं, तुला शाप देतो की हे सगळं तुझ्या कामामध्ये येणारच नाही। म्हणजे बघा, इकडे कर्णासारखा पण शिष्य आहे, सत्यकामा आहे। आता गुरु म्हणतो की तू ब्राह्मणच आहे, कारण ब्राह्मणाशिवाय एवढं सत्य कोणी बोलू शकत नाही, त्याला आपलं शिष्य म्हणून स्वीकार केलं। म्हणजे बघा, हे इथे अशा प्रकारे आपण बघतो की जरी जीवनामध्ये दुःख कष्ट असले तरी सत्याशी कुठेही तडजोड करत नाही। ह्या जाबाला आणि सत्यकामाने सत्याची तडजोड केली नाही, म्हणून ते महान होऊ शकले, सत्यकाम ऋषी झाले, गुरुचा आशीर्वाद मिळाला। तेव्हा किती सत्याचं आचरण करणं आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे मित्रांनो। कितने भी हम कष्ट सहेंगे, झूठे वचन कभी नहीं कहेंगे। सत्य ही है हमारा ईश्वर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर। तर आपल्याला सत्याचं आचरण करायचंच आहे। किती जीवनामध्ये दुःख झाले, दारिद्र्य आलं, कष्ट झाले, काही शारीरिक कष्ट झाले तरी सत्यापासून ढळायचं नाही। पण त्यासोबत आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात न ब्रियात सत्यम अप्रियम। सत्य बोला, पण ते प्रिय सत्य बोला, अप्रिय सत्य बोलू नका। जरी तुम्हाला माहिती असेल, पण तुम्हाला माहिती आहे की हे सांगितल्यामुळे त्या लोकांना त्रास होणार आहे, अशा वेळी चूप बसा। आता तुम्हाला माहिती आहे की एक तुमचा कोणीतरी मित्र
एखाद्या हॉटेलमध्ये बसून दारू पित आहे. आता तुम्ही त्याला दारू पिताना बघितलं आहे आणि हे सत्य आहे, तुम्ही बघितलं आहे त्याला. आता तुम्ही त्याला बघितलं म्हणून त्याच्या घरी जाऊन सांगू नका की तुमचा मुलगा दारू पित बसला होता. तुम्हाला काही विचारलं नाही कोणी. आता उगीचच जाऊन सांगायची गरज आहे का? तुम्हाला विचारलं तर सांगा. तुम्ही बऱ्याच गोष्टी बघता. आता गाडीवरती एक मुलगा आणि मुलगी जात आहे. आता तुमची ती मुलगी ओळखीची आहे, परिचयाची आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तो मुलगाही कोण आहे. आता तुम्ही बघितलं ते खरं आहे, पण तुम्हाला काही त्या मुलीच्या घरी जाऊन सांगायची गरज नाही की हो तुमची मुलगी बिघडली, एका मुलाबरोबर जात होती. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे सत्य बोला, पण अप्रिय सत्य बोलू नका. की सत्य बोलल्यामुळे जर इतरांना त्रास होत असेल उगीचच काही कारण नसताना, तुम्हाला विचारलं तर अवश्य सांगा. पण न विचारता लोकांची भांडणं लावून देऊ नका, चुगल्या करू नका, झगडे वाढवून देऊ नका. लोक म्हणतात अरे मी तर सत्य सांगितलं. अरे पण बाबा, सत्य सांगण्याची गरज होती का? तुला विचारलं होतं का? मग तुला सांगायची काय गरज होती? म्हणजे सत्य सांगून अशी लोकांना त्रास देऊ नका. सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात न ब्रियात सत्यम अप्रियम. आणि कधीकधी अपवादात्मक, पर्टिक्युलरली एक क्षत्रियांना किंवा युद्धामध्ये कधीकधी असे प्रसंग येतात की तिथे खोटं बोलावं लागतं. पण युद्धामध्ये ह्या नियमाचं पालन होत नाही. कारण युद्धामध्ये युद्ध जिंकणं हाच एकमात्र उद्देश असतो. तर शिवाजी महाराजांनी किती गनिमी कावे केले. आता ते सत्याचं आचरण करून काही हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले नसते, पण त्यांना ते माफ आहे. कारण समोरचा माणूस दुष्ट आहे, तो राक्षस आहे. आता ह्या दुष्ट आणि राक्षस माणसाची तुम्ही सत्य बोलणार आहे का? तो तुम्हाला खोटं बोलून फसवतो आहे आणि तुम्ही त्या जाळ्यामध्ये पडणार आहे का? जेव्हा कर्णाच्या रथाचं चाक जमिनीमध्ये गेलं तेव्हा तो म्हणतो अर्जुनाला की अरे म्हणे माझ्या हाती आता शस्त्र नाही आणि ज्याच्या हाती शस्त्र नाही त्याला आपण त्याच्यावर वार करू नये. आणि तू धर्माच्या गोष्टी सांगायला लागल्या की युद्धामध्ये असं करत नसते. तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले म्हणे आता तुझी वेळ आली मरायची, म्हणून तुला धर्म आठवला का? म्हणून तुला आता सत्य आठवलं का? जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा तू तिथे होता, काय केलं तू ना? दुर्योधनानं एवढे वाईट गोष्टी केल्या, त्याला तुझं सपोर्ट केला, तेव्हा तू धर्म कुठे गेला होता? तेव्हा तुझे सत्य कुठे गेलं होतं? आता तुला सत्य आठवते? आतापर्यंत तू अधर्माच्या मार्गाने जीवन जगत आहे, आता तुझ्यावर बितली म्हणून तुला सत्य आठवते का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला की म्हणे त्याला मार. त्याच्याशी सत्य बोलून काही उपयोग नाही, कारण तो त्याच लायकीचा आहे. म्हणजे कधीकधी आपण सत्याचा खूप अतिरेक पण करतो. तो अतिरेक पण करायला नको. समजा एखाद्या वेळेस खोटं बोलल्यामुळे 100 लोकांचे प्राण वाचत असेल तर मग खोटं एखाद्या वेळेस बोलायला हरकत नाही. समजा एखादा गुंड आहे, कोणाचा पाठलाग करत आहे, तो माणूस पळत आहे आणि ते त्याला मारायला निघाले, चोर आहे, ते डाकू आहे. आता त्या माणसानं समजा तुमच्या घरी आश्रय घेतला आणि तुमच्या घरामध्ये लपून बसला. आता ते चोर आले तर तुम्ही सांगाल का हो हो माझ्या घरी आहे, तो लपून बसला, घेऊन जायला? तुम्ही म्हणाल की नाही नाही तो माझ्या घरी नाही आहे, मला माहीत नाही कुठे गेला तो. आता इथे तुम्ही जरी खोटं बोलला तरी पण त्या एका माणसाचा प्राण वाचवला तुम्ही. तुम्ही धर्मासाठी खोटा बोलला, तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, त्यामागचं इंटेन्शन तुमचं वाईट नाही. त्याचा प्राण वाचवण्यासाठी तुम्हाला सांगावं लागलं. तुम्ही काही त्याला देऊन टाकू शकत नाही. हो हो माझ्या घरीच लपलेला, याला घेऊन जा असं नाही म्हणू शकत तुम्ही. तेव्हा इथे आपल्याला ती परिस्थिती बघायची आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे आपण वागलो पाहिजे. आणि पर्टिक्युलरली क्षत्रियांना तर कधीकधी हे असं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. पण ज्याला खरोखर आध्यात्मिक जीवन जगायचं असेल, ज्याला धार्मिक जीवन जगायचं असेल, त्याने मात्र ह्या गोष्टींची तडजोड करू नये. कारण संकट जीवनामध्ये येतात, सगळ्यांच्या जीवनावर संकट येतात. पण संकट आली म्हणून काय आपल्याला माफ आहे, आपण काही करू शकतो, आपल्याला अपवाद आहे, आपण काही केलं तरी चालतं, असं मात्र म्हणून आपण कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्या काही लोकांच्या बाबतीत तो अपवाद असेल, पण सगळ्यांसाठी काही तो अपवाद होऊ शकत नाही. म्हणून आपण तिथे आपली बाजू मांडायची नाही की नाही नाही मी केलं ते बरोबरच आहे. खोटं करायचं आणि सांगायचं की मी केलं ते बरोबरच आहे, हे पण योग्य नाही मित्रांनो. तेव्हा सत्य समर्पित होगा जीवन, सत्य करेगा हमारा रक्षण,
सत्य से नहीं कोई बढ़कर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर. तिथे काय म्हटलं आहे? सत्य समर्पित होगा जीवन, सत्य करेगा हमारा रक्षण. आमचं जीवन जर सत्य समर्पित असेल, जर आम्ही भगवंताला पूर्णपणे समर्पण केलं असू, तर हे सत्यच आमचं रक्षण करणार आहे. आपल्याला काहीच भीती नाही. सत्य समर्पित होगा जीवन. पण आमचं जीवन मात्र सत्याला समर्पित पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ट्रूथ, प्युरिटी अँड अनसेल्फिशनेस. व्हेअर एव्हर दिस थ्री थिंग्स आर देअर, देअर इज नो पॉवर अबव ऑर बिलो द सन टू क्रश द पजेसर देअर ऑफ. बघा, स्वामी विवेकानंद स्पष्ट शब्दामध्ये सांगतात. ते काय म्हणतात? ट्रूथ, प्युरिटी अँड अनसेल्फिशनेस. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्य, निस्वार्थपरता आणि पवित्रता हे 3 गुण आहेत, त्या व्यक्तीला सूर्याच्या खाली आणि वरती अशी कोणतीही शक्ती नाही की जी त्याला दडपून टाकू शकेल. बघा, तो एकटा व्यक्ती सगळ्या जगाच्या विरुद्ध उभा राहू शकतो. सगळं जग जर त्याच्या विरोधामध्ये गेलं तरी तो एकटा त्यांचा सामना करू शकतो. म्हणजे बघा किती हे शक्ती आहे याच्यामध्ये. ही मूल्य म्हणजे काही साधारण नाही. ह्या मूल्याचं आचरण केल्यामुळे मनुष्य शक्तिशाली बनतो. कारण ह्या मूल्याचं आचरण केल्यामुळे तुमची आत्मिक शक्ती प्रगट होते. तुमच्यामधला तो परमेश्वर जागा होतो. तुमच्यामधली अनंत शक्ती जागी होते. म्हणून सत्य समर्पित होगा जीवन. आणि हे संस्कार मुलांना लहानपणापासूनच दिले पाहिजे. आईवडिलांनी हे संस्कार मुलांना अगदी लहान वयात दिले पाहिजे. तर बघा, नरेंद्रनाथ लहान मुलगा होता. एक दिवस तो शाळेमध्ये गेला. शिक्षकांनी प्रश्न विचारला. नरेंद्राने त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. त्या शिक्षकालाच माहिती नव्हतं. तेव्हा त्या शिक्षकाने नरेंद्राला खूप मारलं. त्याच्या हातावर छड्या मारल्या. आणि नरेंद्र रडत रडत घरी आला. म्हणे, आई, मी उत्तर बरोबर दिलं म्हणे, तरी माझ्या शिक्षकाने मला आज मारलं म्हणे. तेव्हा आई म्हणाली की बेटा, तू सत्याची बाजू धरून राहा. तू बरोबर सांगितलं ना, मग ठीक आहे. सत्याचं आचरण करताना तुला थोडे कष्ट जरी झाले तरी सहन कर, पण सत्याशी कधी तडजोड करू नकोस. आईने त्याला शिकवलं. एक दिवस नरेंद्र क्लासमध्ये गेला. मागच्या बेंचवर बसला. मुलांना गोष्टी सांगत आहे. मुलं तल्लीन होऊन ऐकत आहे. शिक्षकाने बघितलं की मुलं तिथे बोलत आहे. त्या शिक्षकाने प्रश्न विचारले. आता सगळ्या मित्रांना प्रश्न विचारले, कोणी उत्तर सांगू शकलं नाही. नरेंद्राला पण विचारलं. नरेंद्राने प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. तो शिक्षक म्हणाला की नरेंद्रा, तू खूप हुशार आहे, तू खूप चांगला आहे. हे सगळे आहे ना, हे काही बरोबर नाही आहे. त्यांना शिक्षा दिली. म्हणे, तुम्ही तुमच्या त्या डेस्कवर उभे व्हा, तुम्ही बेंचवर उभे राहा, आपले कान धरा. नरेंद्र बघा उभा राहिला. म्हणे, सर, ह्या मुलांना शिक्षा करू नका. त्यांचा मुळीच दोष नाही. त्यांनी काहीही केलेलं नाही. ते बिचारे चुपचाप ऐकत होते. म्हणे, मीच त्यांना गोष्टी सांगत होतो. अरे पण तू गोष्टी सांगत होता आणि तुला उत्तर कसं दिलं? सर म्हणे, माझं लक्ष तिकडे पण होतं आणि माझं लक्ष इकडे पण होतं. एका वेळेस 2कडे मी लक्ष देऊ शकतो म्हणे. तेव्हा गुन्हा म्हणे माझा आहे. त्यांना बसवा आणि मला बेंचवर उभं करा. म्हणजे बघा, शिक्षा घेण्याला पण घाबरत नाही. म्हणजे आपण खरं सांगितलं तर आपल्याला शिक्षक मारणार हे माहिती आहे, तरी नरेंद्र घाबरला नाही. करा, मला शिक्षा करा, पण मी खरंच बोलणार. गोष्टी मी सांगितल्या तेव्हा मला शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे असे किती लोक आहे. भित्रे खूप लोक आहे. ते भित्रे लोकच खोटं बोलतात. आता नरेंद्र तिथे खोटा बोलला नाही. बिलकुल भीती बाळगली नाही. जरी आपल्याला शिक्षा मिळाली तरी चालेल, पण सत्याशी तडजोड करायची नाही. जेव्हा स्वामीजी भारत भ्रमण करत होते तेव्हा मैसूरला गेले. त्या मैसूरच्या राजाच्या घरी राहिले स्वामीजी. तेव्हा एक दिवस बैठक सुरू होती. मंत्री बसलेले होते. स्वामीजी पण होते, राजा पण होता. तो राजा म्हणतो की बघा स्वामीजी, माझे मंत्री आणि माझे दिवाण किती प्रामाणिक आहे, किती चांगले आहे.
तेव्हा स्वामीजी म्हणाले, अहो राजेसाहेब, ह्या गोष्टी मला कशाला सांगता? हे सगळे लोक मला माहिती आहे कसे आहे. ते म्हणतात तुमचे चापलुसे करतात, तुम्हाला खुश करतात, तुम्हाला प्रसन्न करतात आणि त्या इंग्रजांची तिजोरी भरतात. तुम्हाला काय वाटतं हे सगळे प्रामाणिक आहे? अहो हे काही प्रामाणिक नाही, खुशामतखोर आहे. तुमचे खुशामत करून ते तिकडे ब्रिटिशांचे इंग्रजांचे तिजोरे सगळे भरतात आणि तुम्ही म्हणता की हे चांगली आहे. तो राजा एकदम थक्कच झाला. मग काही वेळानंतर तो स्वामीजीकडे गेला आणि म्हणे, स्वामीजी तुम्ही आज जे दरबारामध्ये बोलला ना, पुढे कधी बोलू नका, कारण हे लोक तुमचा घातपात करू शकतात. तेव्हा स्वामीजी म्हणाले, अरे मी संन्यासी आहे, मी जे खरं आहे तेच सांगणार आहे, मी खोटं सांगणार आहे का? उद्या तुमच्या मुलांनी जर मला विचारलं की माझे बाबा कसे आहे, तुमच्याबद्दल जे मला माहिती आहे ते मी सगळं त्याला सांगणार आहे. मी काही लपून ठेवणार आहे का? मी संन्यासी आहे, मी कशाला घाबरू? म्हणजे बघा, स्वामीजींनी राजाला सत्य सांगितलं की अरे तू या वेशात राहू नको, की हे लोक आपली खूप प्रशंसा करतात, या भ्रमामध्ये राहू नको, हे सगळेच मतलबी आणि स्वार्थी आहे. तुला काय वाटतं की हे खरे प्रामाणिक आहे? म्हणजे इथे स्वामीजींनी कुठेही सत्याशी तडजोड केली नाही. सारा जीवन त्यांनी संघर्ष केला, पण कुठेही सत्याशी तडजोड केली नाही. सत्याचं आचरण केलं. ते म्हणाले की सत्य हेच माझं राजकारण आहे. ट्रूथ अँड गॉड, दिस इज माय पॉलिटिक्स. आय डोंट नो एनिथिंग अबाउट पॉलिटिक्स. राजकारण वगैरे काही माहिती नाही, तर हे सत्य आणि ईश्वर हेच माझं राजकारण आहे. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी, स्वामी विवेकानंदांनी, ह्या सगळ्या महापुरुषांनी सत्याचं जीवनामध्ये आचरण करून दाखवलं, म्हणून तर ते महापुरुष झाले ना. भगवान श्री रामकृष्ण त्यांनी किती सत्याचं जीवनामध्ये आचरण केलं. ते आईला प्रार्थना करायचे, आई हा घे तुझा धर्म, हा घे तुझा अधर्म, हे घे तुझं चांगलं, हे घे तुझं वाईट. पण म्हणे मी आईला हे म्हणू शकलो नाही की आई हा घे तुझे, हे घे तुझं सत्य आणि हे घे तुझं असत्य. जर मी म्हणे सत्य देऊन टाकलं असतं तर मग हे सगळं आचरणच करू शकलो नसतो. तेव्हा सत्यावर भगवान श्री रामकृष्णांची खूप निष्ठा होती. ते कधीही सत्याशी तडजोड करत नव्हते. त्यांच्या एखाद्या शिष्याने गमतीमध्ये जरी खोटं बोलले तरी म्हणते, अरे गमती जमतीमध्ये पण खोटं बोलत जाऊ नको, सत्याचं आचरण कर. भगवान श्री रामकृष्ण दररोज लिंबू पाणी प्यायचे आणि ते लिंबू पाणी म्हणजे पिण्यासाठी लागणारं लिंबू ते बगीच्यामधून आणण्याचं काम होतं स्वामी योगानंद महाराजांचं. तेव्हा हे योगानंद महाराज एकदा बगीच्यामध्ये गेले, लिंबू घेऊन आले, लिंबू पाणी केलं. श्री रामकृष्णांनी ग्लास हातामध्ये घेतला, पण ते पाणी ते पिऊ शकले नाही. अरे म्हणे आज म्हणे हे पाणी काही केलं जात नाही, ठेवून दिलं. जरा जाऊन चौकशी करू नये बरं, ते लिंबू कोणाचं आहे चौकशी करू नये. आता योगानंद महाराज विचारात पडले, झालं काय? ते त्या बगीच्यामध्ये गेले आणि त्यांना विचारलं की का हो म्हणे हा बगीचा अमुक अमुक माणसाचा आहे ना? तेव्हा ते म्हणाले की हो, हा बगीचा अमुक अमुक माणसाचा होता, कालपर्यंत होता, पण काल त्या मालकाने हा बगीचा विकलेला आहे आणि आता या बगीच्याचा मालक इथे मी आहे. हा आता माझा बगीचा आहे, त्यांचा नाही आहे. तर म्हणे श्रीरामकृष्णासाठी मी एक लिंबू घेऊन जाऊ शकतो का? तुमची परमिशन आहे का? तेव्हा तो माणूस म्हणाला की ठीक आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता, दररोज एक लिंबू तुम्ही घेऊन जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा योगानंद महाराज ठाकूरांकडे आले आणि मग सांगितले की हो म्हणे बरोबर आहे, त्या बगीच्याचा मालक बदललेला आहे, हे न विचारता आणणं म्हणजे काही बरोबर नाही, खोटं आहे. बघा श्रीरामकृष्ण त्या लिंबाचं पाणीसुद्धा पिऊ शकले नाही. म्हणजे एवढं त्यांच्या जीवनामध्ये सत्याचं आचरण होतं. ते जर म्हणाले की मी शौचाला जाईल तर ते नसली तरी जायचे. त्यांनी म्हटलं की आज मी भात खाणार नाही, भूक लागली तरी भात खाणार नाही. म्हणजे एकदा तोंडामधून शब्द निघून गेला की त्याचं ते आचरण करणारच, कधीही कॉम्प्रोमाइज केली नाही. एवढी सत्यावर त्यांची निष्ठा होती. म्हणजे जेव्हा सत्यावर आपली अशी निष्ठा राहील म्हणजेच भगवंतावर, म्हणजेच परमेश्वरावर, आणि तो तर त्रिकाला बाधित आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही, म्हणून आपण सत्यालाच धरून राहिलं पाहिजे. हे सगळं नश्वर आहे
सत्य आपल्यामध्येच आहे. आपल्या हृदयामध्ये तो आत्मा आहे, तोच सत्यस्वरूप आहे, तो सुखस्वरूप आहे, तोच शांतीस्वरूप आहे, तो शक्तिस्वरूप आहे. म्हणजे सगळं काही आपल्यामध्येच आहे. तेव्हा त्या सत्याचं दर्शन लाभ करण्यासाठी आपल्याला कायावाच्या मनानं सत्याचं आचरण करावं लागेल. आपण इथे जीवनामध्ये कुठेही तडजोड करून चालणार नाही. आपण जर कॉम्प्रोमाइज केलं, सत्याशी तडजोड केली, सत्याला काही होणार नाही. पण मात्र आपली प्रगती मुळीच होणार नाही. आपली भौतिक जगामध्ये पण प्रगती होणार नाही आणि आध्यात्मिक जगात तर मुळीच होणार नाही. म्हणून जीवनामध्ये काही मूल्य खूप महत्त्वाचे आहे. जसे स्वामीजी म्हणाले की सत्य, पवित्रता आणि निस्वार्थपरता हे 3 गुण जसे महत्त्वाचे आहे, त्यामध्ये सत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा सत्याला जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे, सत्याचं आचरण करणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे सत्याचं आचरण केलं तर आपल्याला सत्याचा लाभ होणार आहे. आपण असत्याच्या मार्गाने जीवन जगलो आणि म्हटलं मग मला आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे, मला त्या सत्यस्वरूप भगवंताला बघायचं आहे, ते कधीही शक्य नाही मित्रांनो. तेव्हा सत्य पाहिजे असेल, सत्य साक्षात्कार पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये सत्याचं आचरण पण पाहिजे. आणि शेवटी कितीही जरी संकट आली, कितीही जरी अडचणी आल्या, कितीही दुःख कष्ट आले, कितीही दारिद्र्य आलं आणि आपण जर सत्याला धरून राहिलो, जर सत्याला आपण पूर्णपणे आपलं जीवन समर्पित केलं तर सत्य आपलं रक्षण नेहमीच करणार आहे. सत्य समर्पित होगा जीवन, सत्य करेगा हमारा रक्षण, सत्य से नहीं कोई बढ़कर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर. पुन्हा एकदा ही कविता आपण वाचून घेऊया आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण इथे विराम देऊ. सत्यमेव जयते, आए करे हम प्रतिज्ञा मिलकर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. सत्य का ही ध्यान करेंगे, सत्य का ही मान करेंगे, सत्य है अति पावन सुंदर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. कितने भी संकट आएंगे, झूठा चिंतन हम नहीं करेंगे, विश्वास रखेंगे सत्य के बल पर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. दुख दैन्य दारिद्र्य सहेंगे पर बुरे कर्म हम नहीं करेंगे, सत्य ही केवल अजर अमर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. कितने भी हम कष्ट सहेंगे, झूठे वचन कभी नहीं कहेंगे, सत्य ही है हमारा ईश्वर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. सत्य समर्पित होगा जीवन, सत्य करेगा हमारा रक्षण, सत्य से नहीं कोई बढ़कर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्य मार्ग पर चले निरंतर, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. तर मित्रांनो, ह्या सत्यमेव जयते या कवितेचे आपण काही कार्ड पण छापले होते आणि हे कार्ड आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटले. हे कार्ड हिंदीमध्ये उपलब्ध आहे आणि ह्या कार्डचे आपण बरेच वितरण केलेलं आहे. बऱ्याच मुलांपर्यंत आपण ही कविता पोहोचलेली आहे. तेव्हा ही प्रतिज्ञा आहे आणि प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये मुलांमध्ये हे संस्कार आपण रुजवले पाहिजे. त्यांच्याकडून ही प्रतिज्ञा आपण म्हणून घेतली पाहिजे. कारण शेवटी आपला हा राष्ट्रीय आदर्श आहे, सत्यमेव जयते. हे आपलं राष्ट्रचिन्हामध्ये ऑलरेडी तिथे लिहिलेलं आहे. तेव्हा हा राष्ट्रीय आदर्श आहे, तो आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. तरच आपण आपला देश, आपला भारत देश हा जगामध्ये महान होईल. पण मात्र शौर्य, वीर्य, तेज, बल आणि सत्य ह्या सगळ्या गोष्टीची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता आहे. त्यामुळेच आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे, त्यामुळेच आपल्या जीवनाला पूर्णता येणार आहे. तेव्हा प्रयत्न करूया, आपण आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं आचरण करण्याचा प्रयत्न करूया आणि भगवंताला आपण प्रार्थना करू की भगवंताने आपल्याला शक्ती द्यावी की ज्या शक्तीच्या माध्यमातून आम्ही हे सगळे मूल्य जीवनामध्ये आचरण करण्यास संभव होईल. आम्हाला ही सगळं जीवनामध्ये आचरण करण्याची शक्ती आमच्यामध्ये येईल, यासाठी आपण भगवंताला प्रार्थना करूया. आणि आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊ. ओम
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।